जय महाराष्ट्र बातमी थेट येते कोकणातून। कोकणात नारायण राणे यांना मोठा धक्का। कोकणात शिवसेनेचा भगवा फडकला। 22-0 ने शिवसेनेचा दिमाखात विजय। राणे कुटुंबाची हार त्यांना पचेना। शिवसेनेचा ठाकरे गटाचा ऐतिहासिक 22-0 ने विजय। भाजपाला भेटलाय भोपळा। नेमकं काय झालंय, कोणती निवडणूक होती ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ नक्की लाईक करा। कोकणच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे। कोकण हा शिवसेनेचा ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे या सर्वच ठाकरे कुटुंबाला कोकणाने चांगली साथ दिली होती। मात्र मधल्या काळात शिवसेना फुटीनंतर तेथे भाजप आणि शिंदे गट वाढायला सुरुवात झाली होती। आता मात्र चित्र हळूहळू बदलत आहे। छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाचा हा विजय मोठा होत आहे आणि त्यामध्ये एकतर्फी विजय ठाकरे गटाचा झाल्यामुळे भाजपाला आणि शिंदे गटाला भोपळा मिळालेला आहे। कोकणातील सत्ता समीकरणातून एक मोठी उलथापालथ समोर येत आहे। यामध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट आणि ठोस संदेश देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही आहोत असा संदेशच या निवडणुकीतून दिला आणि भाजप शिंदे गटाला भोपळा दिला आणि 22-0 नी शिवसेना जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी चमत्कार घडवत सर्वात मोठा विजय संपादन केला। आता आपण बघूया ती कोणती निवडणूक होती। ही निवडणूक तब्बल 10 ते 15 दिवसापासून गाजली होती। अनेक बडे नेते या प्रचारासाठी आले होते। शिवसेनेकडून सुद्धा उपनेते सचिव यांच्या सभा झाल्या। ही सभा ज्या काही निवडणूक होती ती राणे कुटुंबांनी प्रतिष्ठेची केली होती। मात्र वैभव नाईक यांचा जनसंपर्क बघता तसेच वैभव नाईकांनी केलेली मेहनत आणि त्यांचं जे काही शिवसैनिक पदाधिकारी यांनी केलेली त्यांच्यासोबतची सहकार्य आणि भावना यामुळे त्यांचा सर्वात मोठा विजय होऊन भाजपाला सुपडासाप झालेला आहे। या विजयामुळे कोकणातील राजकारणात राणे यांना मोठा धक्का बसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। निवडणुकीचा निकाल 22-0 असा एकतर्फी लागला। कोकणातील संस्थेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण कोकणाचं लक्ष लागलं होतं, कारण ही निवडणूक केवळ स्थानिक पातळीवरची नसून ती राज्यातील सत्ता संघर्षाचे प्रतिबिंब मानली जात होती। मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्याच फेरीनंतर चित्र स्पष्ट होऊ लागले। शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर होते आणि ती आघाडी वाढतच गेली। शेवटी निकाल जाहीर झाला तेव्हा तो धक्कादायक ठरला। 22 पैकी 22 जागांवर शिवसेनेचा विजय झाला आणि भाजपाला भोपळा मिळाला। कोकणात राणे कुटुंबाला आणि भाजपाला अपयश आलं। या निकालात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे राणे यांनी त्यांची स्ट्रॅटजी वापरली परंतु ती फेल झाली। कोकण हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेना फुटी झाल्यानंतर राणे कुटुंबाचा प्रभाव वाढलेला भाग मानला जातो। मात्र या निवडणुकीत मतदारांनी त्यांना पूर्णपणे आणि भाजपाला पूर्णपणे नाकारले। राजकीय विश्लेषकांच्या मते यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत। स्थानिक पातळीवर नाराजी, विकास कामाबाबत असमाधान, तसेच नितेश राणे यांना मंत्रिपद असूनही त्याचा कोकणाला काहीच फायदा झाला नाही। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर असलेला अविश्वास, स्थानिक नेत्यांशी तुटलेला संपर्क, मतदारांनी स्पष्टपणे दाखवून दिले की केवळ पक्ष आणि पैसा नव्हे तर कामगिरी आणि विश्वास महत्त्वाचा आहे। यामध्ये म्हणूनच वैभव नाईक यांचा चमत्कार आणि तेज या विजयामागे एक ठळकपणे नाव समोर येत आहे। माजी आमदार असलेले वैभव नाईक यांनी या निवडणुकीत अतिशय प्रभावी रणनीती आखली। त्यांनी प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला, स्थानिक प्रश्नांना प्राधान्य दिले, कार्यकर्त्यांना संघटित केले, विकास कामाचा आढावा जनतेसमोर मांडला। त्यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम मतदानावर झाला। पैसा नाही, आम्हाला काम पाहिजे असं मतदारांनी स्पष्ट संदेश या निवडणुकीच्या निकालानंतर दिला। अनेक ठिकाणी पैशाचा वापर झाल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र मतदारांनी त्याला बळी न पडता विकासाच्या आधारावर मतदान केले। ग्रामीण भागातील एका मतदाराने प्रतिक्रिया देताना सांगितले, आम्ही आता पैसे घेऊन मतदान करत नाही, ज्याने काम केले त्यालाच मत देतो। हा बदल कोकणाच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉईंट मानला जातो। त्यामुळे शिवसेना ठाकरेची संघटन शक्ती यामुळे ठळक समोर आली। तसेच उद्धव ठाकरे आणि वैभव नाईक यांच्या पुन्हा एकदा सिद्ध झाली।
पक्षफुटीनंतर अनेकांनी शिवसेना कोकणातून संपली अशी आवाही उठवली होती. मात्र कोकणातील जनताही ठाकरेंच्या सोबत होती आणि ठाकरेंच्या सोबतच राहणार असा स्पष्ट संदेश या निकालानंतर दिला. बाळासाहेबांच्या विचारांची जोड आणि कोकण या घटकांनी एकत्रितपणे हा विजय मिळवून दिला. राणे कुटुंबासाठी धोक्याची घंटा या निकालाने सगळीकडेच मानली जात आहे. राणे कुटुंबाची कोकणातील सैल आता पकड होत आहे असं या संकेतातून मिळतं. स्थानिक पातळीवर राणेविरोधात नाराजी आहे. भाजपसोबतची युती अपेक्षित परिणाम देऊ शकली नाही. शिवसेनेचा स्थानिक संपर्क अधिक मजबूत वैभव नाईक यांनी केलेला दिसला. भविष्यातील राजकारणावर परिणाम यामुळे नक्कीच होणार आहे. आगामी येणाऱ्या लोकसभा असतील किंवा त्यानंतर विधानसभा निवडणुकांवर याचा परिणाम नक्की होऊ शकतो. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. भाजप आणि राणे कुटुंबाला रणनीती बदलावी लागेल. कोकणात नवीन राजकीय समीकरणात तयार होत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष झाला. शिवसैनिकांनी भगवे झेंडे, फटाके, ढोल ताशांच्या गजरात विजय साजरा केला. कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन एकच भगवं वातावरण केलं. त्यामुळे कोकणात पुन्हा भगवा शिवसेनेचाच फडकणार आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांची शिवसेना नक्कीच जिंकणार असंच या विजयाने सगळीकडेच कौल दिला. कोकणातील मतदार आता जागरूक होत आहेत आणि ते विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात. 22-0चा हा विजय केवळ आकडा नाही, तर हे 22 निवडून आलेले संचालक हे कट्टर शिवसैनिक आहेत असंही जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सांगितलं. त्यामुळे 22-0 हा विजय भावनिकरित्या आणि राजकीय चालाकीरित्या हा विजय केवळ आकडा नाही, तर एक मोठा राजकीय संदेश आहे. तर यामधून पैसा नव्हे तर काम महत्त्वाचे हा सुद्धा संदेश जनतेने सर्वच राजकीय नेत्यांना दिलेला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आता जर कामं केली तरच आम्ही मतदान देणार असंही स्थानिक मतदारांनी स्पष्ट संदेश दिला. त्यामुळे आता स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य दिलं तर आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सुद्धा यामधून दिसून येतं. त्यामुळे विश्वास जिंकणाऱ्याचाच विजय होतो. शिवसेना ठाकरे गटासाठी हा विजय नवसंजीवनी देणारा ठरला आहे, तर भाजप आणि राणे गटासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आलेली यामधून दिसत आहे. त्यामुळे राणे कुटुंबाकडे मंत्रीपद, खासदारपद आणि आमदारपद असलं तरी मात्र जनताही कधीही कोणालाही डोक्यावरून खाली घेऊ शकते. यातून महत्त्वाचं उदाहरण गेलं आणि वैभव नाईक यांचाच पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा नक्कीच विजय होईल असं सुद्धा यातून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे 22 संचालक यांचं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी फोनवरून अभिनंदन करून भाजप आणि शिंदे गटाला भोपळा दिल्याची चर्चा मतदारसंघात झाली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोकण हा कोणाचा बालेकिल्ला आहे? राणे की शिवसेना ठाकरे की एकनाथ शिंदे यांचा कमेंटमध्ये जास्तीत जास्त कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.